सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मंगेशला अडवल्यानंतर पाठीमागून सिंधू तिथे येते आणि म्हणते की मित्र आहेत ते माझे. आणि मधू रत्नपारखीसुद्धा त्यांना ओळखतात. ते गावाला आले होते ना, तेव्हाच त्यांची ओळख झाली. तेव्हा काकू म्हणते की मी याला ओळखत नाही आणि सकाळी सकाळी अनोळखी माणूस माझ्या घरात येऊच शकत नाही. सिंधू म्हणते की तो अनोळखी माणूस नाही आहे, माझ्या ओळखीचा आहे. राजेश्री म्हणते की अगं मग त्याला हॉलमध्ये बसवायचं ना, आतमध्ये रूममध्ये कशाला घेऊन गेलीस. तेवढ्यात ऋतुजा म्हणते की म्हणूनच सावीचा बाप कोण आहे ना हे सिंधू सांगू शकत नव्हती. तेव्हा लगेचच सिंधूला मोठा धक्का बसतो. ऋतुजा म्हणते की सिंधू, हे सभ्य लोकांचं घर आहे. रात्री तुझा बॉयफ्रेंड या घरी येतो, तुला लाज कशी नाही वाटत. तेव्हा सिंधू ऋतुजाला म्हणते की उगाच माझ्यावरती घाणेरडे आरोप करू नका. ऋतुजा म्हणते की तुझा बॉयफ्रेंड रात्री अपरात्री घरी येतो आणि मलाच म्हणते की खोटे आरोप करू नकास. तेवढ्यात काकू सिंधूला गप्प करत म्हणते की ऋतुजा जे बोलते ना ते अगदी बरोबर बोलते आणि हे जे घडतंय ना त्याचा ती जाब विचारते, कारण हे रत्नपारख्यांचे घर आहे. काकू म्हणते की अजून 9ही वाजले नाही आणि माझ्या म्हणजे रत्नपारख्यांच्या घरात हा अनोळखी माणूस आणि तोही चक्क तुझ्या रूममधून बाहेर आला, मग काय करायचं. काकू म्हणते की तो आत आलाच कसाच आणि तू त्याला आतमध्ये कशी घेऊन गेलीस. काकू म्हणते बघितलं का रत्नाकर, तुझ्या मुलीला पाठीशी घालत होता ना, तिची काय थेर चालली आणि कधीपासून हे थेर चालली ते विनायकालाच ठाऊक. सिंधू म्हणते काकू आज पहिल्यांदा तो आलाय. काकू म्हणते की पहिल्यांदा आलाय कशावरून, आज तो आलाय ना हे आम्हाला कळलं. म्हणते की तो नेहमीच येत असेल आणि आज तो पकडला गेला म्हणून आम्हाला समजलं. सिंधू म्हणते की मी पहाटे उठले आणि तुळशीची पूजा करत होती तेव्हा तो आला. ऋतुजा म्हणते की छान आहे हे ढंगडे. तर राजेश्री म्हणते की सिंधू ते झालं खरं, पण मग तो आला तर तू त्याला हॉलमध्ये बसवायचंच ना. सिंधू म्हणते की त्याला सावीला भेटायचं होतं म्हणून चहा आणि नाश्ता देण्यासाठी आणि सावीला भेटवण्यासाठी मी त्याला रूममध्ये घेऊन गेले होते, कारण सावी ही झोपलेलीच होती. तर सिंधू म्हणते की त्याला सावीची खूप आठवण येत होती म्हणून तो सावीला भेटायला आला, असे आता सिंधू राघवला बोलते. राघव म्हणतो की सावीची जर त्याला आठवण येत असेल तर मग त्याने फोन करून यायचं होतं ना, प्रत्यक्ष तो असा भेटायला आलाच नसता. तेव्हा सिंधू म्हणते की खरे तर हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे असे तुम्हाला नाही का वाटत. तेव्हा राघवला मोठा धक्का बसतो. तर मंगेश म्हणतो की सॉरी सिंधू, खरं तर मी अगोदर फोन करून इथं यायला हवं होतं. मंगेश म्हणतो की सावीला माझी आठवण येत होती ना म्हणून मी इथे आलो, सॉरी मी इथे यायला नको होतं. रत्नाकर म्हणतो की बरोबर बोलतोय मंगेश, तू अगोदर जर सांगून आला असता तर असे गैरसमज झालेच नसते. मंगेश म्हणतो की सॉरी काका, पुन्हा अशी चूक नाही होणार. तेव्हा राघव म्हणतो की यापुढे तू या घरी यायचंच नाहीयेस. तेवढ्यात रेश्मा म्हणते की सावीचा मित्र नाही नाही, सावीचा बाबा असेल आणि तुझा मित्र असेल. तेव्हा सिंधूला राग येऊन बोट करत सिंधू म्हणते की रेश्मा पुन्हा असे माझ्यावर घाणेरडे आरोप करू नकोस. तर रेश्मा हात हसत असते आणि रिषभ रेश्माला म्हणते की रेश्मा उगाचच आगीत तेल ओतू नकोस तू. काकू म्हणते की बस झालं आता, पहाटे 5 वाजता अनोळखी माणूस माझ्या घरात येतोच कसा. काकू म्हणते की हा असा माणूस माझ्या घरात आल्याचा मी अजिबात खपून घेणार नाही. मंगेश म्हणतो की मी तुमच्या घरातील कुठल्याच गोष्टीला हात लावलेला नाहीये. राघव म्हणतो की डॉक्टर सिंधू तुमचा मित्र तुम्हाला रात्री भेटायला इथे का आला तुम्ही सांगताल का. तर सिंधू म्हणते की रात्री नाही, रात्रीच्या गाडीने बसून तो पाठे इथे आलाय. राघव म्हणतो की हे बघा, तुमचं जे काही नातं असेल ना ते या घराच्या बाहेर, या घरात नाही. तेव्हा सिंधू म्हणते की बस झालं राघव रत्नपारखी. सिंधू म्हणते की पहिली गोष्ट, तुम्ही जे माझ्यावर घाणेरडे आरोप करता ना तसं काहीही नाहीये. सिंधू म्हणते की या घरात मी तुमच्या सांगण्यावरून तुमच्या मुलाच्या उपचारासाठी आले, तरीसुद्धा मी तुम्हाला जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही ऐकायलाच तयार नाहीयेत. तुम्ही तुमचे कान बंद करून घेतलेत. असे आता तिसरा डोळा उघडून सिंधू ही सर्वांना बोलत असते. सिंधू म्हणते की पाप तर तुमच्या मनात आहे, आमच्या नात्यात नाही. आमच्या नात्यात फक्त मैत्री आणि मैत्री आहे. तेव्हा राघव लगेच औंढ्या गिळून सिंधूकडे बघू लागतो आणि तुमच्यासारख्या खोट्या मनाच्या माणसांना ते कधीच कळणार नसल्याचे सिंधू आता सर्वांना बोलते. काकू म्हणते तुमच्या दोघांमध्ये जे काही नातं आहे ना ते जाणून घ्यायची मला थोडीसुद्धा इच्छा नाहीये. तुमच्याकडून तशी इच्छाही नाहीये काकू, पण मंगेशला जेव्हा वाटेल ना तेव्हा तो इथे आम्हाला भेटायलाच येईल. काकू म्हणते की अजिबात चालणार नाही आणि तू नियम मोडलेस तेव्हा तुझ्या नियमाची आणि त्या चुकांची शिक्षा तुझ्या मित्राला भोगायला लागेल. तेव्हा लगेचच हातकडी बाहेर काढून राघव म्हणतो की तुझा मित्र जर पुन्हा या घरात येणार असेल तर तो पुन्हा कधीच या घराच्या बाहेर जाणार नाही. तेव्हा हातकडी पुढे धरताच आता रत्नाकर म्हणतो की राघव, अरे आपण बोलतोय ना आणि तो सावीला भेटायला आला होता, यामध्ये काहीच गुन्हा नाहीये.
ऋतुराज म्हणतो की दादा, सावीला भेटणं फक्त निमित्त आहे आणि हा खोटं कशावरून बोलत नसेल. बाकीचं काहीच नाही. राघव, मला काही माहीत नाही. आत्ताच्या आत्ता याला तू अटक कर, असे ऋतुराज आता राघवला बोलतो. रिषभ म्हणतो त्याला जर अटक केलं तर त्याची किती बदनामी होईल. ऋतुजा म्हणते तुला काय एवढा पुळका आलाय. तर राघव मोठ्याने ओरडत म्हणतो की बस. तेव्हा राघव म्हणतो की हात पुढे कर. तर मध्ये पडत सिंधू म्हणते की माझ्या मित्राला कुठल्या गुन्ह्याच्या आरोपाखाली तुम्ही अटक करताय, त्याचं काही वॉरंट आहे का तुमच्याकडे. पुढे येत सिंधू म्हणते की माझे आप्पासुद्धा पोलीसमध्ये होते हे तुम्ही विसरू नका आणि तुमच्या वर्दीचा सुद्धा तुम्ही गैरफायदा घेऊ नका. तेव्हा राघवला मोठा धक्का बसतो आणि लगेचच सिंधू राघवच्या हातातील हतकडी आपल्या हातात घेते. तेव्हा काकू म्हणते की राघव, थांबू नकोस, आत्ताच्या आत्ता याला अटक कर. तेवढ्यात अन्वी म्हणते की अरे, तुम्हाला सिंधू मामी सांगते ना, तो तिचा फ्रेंड आहे, तुम्हाला नाही ऐकायला येत का. लगेचच ऋतुजा म्हणते की तुमच्या नातीवर वहिनी साहेबीने भूल घातली. अन्वी म्हणते की मुद्दामहून सिम्माला तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न चालवला तर काकू अन्वीला ताबडतोब खोलीत जाण्यासाठी सांगते. तेव्हा अन्वी म्हणते की मी जाणार नाही. तर आता सिंधू ऋतुजाला म्हणते की एवढे वर्षे झाले तरी तुमच्या स्वभावात थोडासुद्धा फरक पडला नाही. अजूनही तुम्ही काकूचे कान भरण्याचाच प्रयत्न करताय. सिंधू म्हणते की जरा सुधारा, नाही तर पश्चाताप करण्याची वेळ येईल. ऋतुजा म्हणते की तू कुणाला धमकी देतेस. तर सिंधू म्हणते की तुम्हालाच देते. तुम्ही माझ्यावर इतके घाणेरडे आरोप केले कसे काय. सिंधू म्हणते की मी इथे फुकट राहतही नाही आणि फुकट कुणाचं खातही नाही. तेव्हा मी तुमचं कशाला ऐकून घेऊ. सिंधू म्हणते की या घरातील लोकांना त्यांचे पाहुणे भेटायला येऊ शकतात, तर माझे पाहुणे मला भेटायला का येऊ शकत नाही. तेव्हा राघव म्हणतो की डॉक्टर सिंधू, तुमचं अगदी ॲब्सोल्युटली राईट. तुमचे पाहुणेसुद्धा तुम्हाला भेटायला येऊ शकतात, पण फक्त माझ्या एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. राघव म्हणतो की या घरात पाहुणे दिवसा ढवळ्या येतात आणि हॉलमध्ये बसतात, पण तुमचे पाहुणे रात्री अपरात्री येऊन तुमच्या रूममध्ये काय करतात. काकू म्हणते की राघव, बोलण्यात वेळ वाया घालू नको, आत्ताच्या आत्ता त्याला अटक कर, नाही तर मला अख्खं घर साफ करावं लागणार. या दोघांनी माझं घर अपवित्र करून टाकल्याचे काकू आता सिंधूकडे बघत बोलते. सिंधू म्हणते की असं जर काही झालं ना तर मी तुमच्या विरुद्ध तक्रार करेल काकू, कारण तुम्ही माझ्याकडून दरमहा 30,000 रुपये घेता, कुठलीही लिगल प्रोसिजर न करता. तेव्हा ते ऐकून राघवला मोठा धक्का बसतो आणि भाडं घेऊन सुद्धा तुम्ही माझी प्रायव्हसी डिस्टर्ब करता, तेव्हा हा कायद्याने गुन्हा असल्याचे आता सिंधू लगेच काकूला बोलते. तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो. तेव्हा राघव काकूकडे बघत म्हणतो की सिंधू काय बोलते ते खरं आहे का, आणि काकू खरंच तू सिंधू इथे राहण्याचं भाडं घेते काय. त्यानंतर मंगेश हात जोडून सर्वांची माफी मागतो. तर सिंधू म्हणते मंगेश, हात जोडून तू कोणाचीही माफी मागण्याची गरज नाहीये. तर लगेचच मंगेश म्हणतो मी येतो सिंधू, आणि सिंधू मंगेशला घेऊन बाहेर जाते आणि म्हणते की सॉरी मंगेश. तर मंगेश म्हणतो इट्स ओके. मंगेश म्हणतो हे बघ सिंधू, मी इथे जवळच राहतोय, आपण निवांत भेटून बोलूया, तेव्हा तोपर्यंत तू स्वतःची काळजी घे. आणि लगेच मंगेश तेथून निघून जातो. तेव्हा लगेचच इकडे राणी त्यांच्याकडे बघत विचार करते की राघवच्या मनातील जागा मी कधी घेऊ शकेल का. इकडे आता काकू, राजेश्री, रत्नाकर सर्वजण खोली जमलेले असतात. काकू म्हणते की शी, आता त्या सिंधूवर लक्ष ठेवायला आपण काय रात्रभर जागा राहायचं का. रत्नाकर म्हणतो की काकू, सिंधूचा तो फक्त मित्र आहे आणि तो रात्री नाही तर पहाटे आला होता. तेव्हा राजेश्री म्हणते की ते चुकीचं आहे. तो जर पहाटे आला होता तर त्याला खोलीत बसण्याची काय गरज होती. तेव्हा रत्नाकर म्हणतो की अगं, तो सावीला भेटायला आला होता. रत्नाकर म्हणतो की तो सावीला भेटायला गेला होता हे कारणही व्हॅलिड आहे, कारण सावी ही झोपलेली होती, पण आपण सिंधूकडून भाडं घेतोय ना हे मला आत्ता कळतंय, आणि या व्यतिरिक्त अजूनही तिच्यावर काही बंधनं घातली हे सुद्धा मला आजच कळतंय. रत्नाकर म्हणतो की राजेश्री, तू तरी मला हे सांगायला हवं होतंस, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. तेव्हा रत्नाकर म्हणतो की बस झालं आता, आणि आत्ताच मला कळतंय की आपल्यासुद्धा घरात लपवाछपी ही चालतेस. तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो. तर काकू म्हणते रत्नाकर काय बोलतोयस तू. काकू म्हणते की रत्नाकर, मी कोणती लपवाछपी केलेली नाहीये, माझ्यावर कुठलेही आरोप करू नकोस. राहतानाच मी तिला सांगितलं होतं की असे नियम आहेत आणि हे तुला पाळावे लागतील, आणि तिला जर स्वतःचा आत्मसन्मान जपवायचा असेल तर तिला या घराचं भाडं द्यावं लागेल, आणि त्यासाठी ती सुद्धा तयार झाली होती, असे आता काकू रत्नाकरला सांगते. रेश्मा म्हणते काकू, तुमचे नियम मोडणाऱ्यांना तुम्ही शिक्षा देता ना, मग आता तुम्ही सिंधूला काय शिक्षा देणार. तर काकू म्हणते की मी तिला धडा शिकवणारच आहे. राघवच्या आयुष्यातून मी तिला कायमचं बाहेर काढून टाकणार, हीच तिच्यासाठी शिक्षा असेल, असे आता काकू रेश्माला सांगते. राजेश्री म्हणते की अहो, राघव सिंधूवरती खूप चिडलाय. तेव्हा काकू म्हणते चिडणारच ना, कारण सिंधूचा खरा चेहरा आता राघव समोर आलाय. राजेश्रीला लगेचच काकू म्हणते की आपण याच गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे आणि राघव आणि राणीच्या लग्नाची पार्टी द्यायची.
काकू म्हणते की आणि ती ही ग्रँड पार्टी करायची. तेव्हा आता रत्नाकर सोबत सर्वांना मोठा धक्का बसतो. तर आता इकडे सिंधू आणि सावी बेडरूममध्ये असताना राघव तिथे येतो. तर सावी सिंधूला म्हणते की आई, पोलीस काकांच्या लग्नाची पार्टी आहे. ते ऐकून आता सिंधू राघवकडे बघू लागते. तर सावी म्हणते की आई, तुझ्या लग्नाची आणि माझ्या बाबांची पार्टी कधी करायची? तर सिंधू म्हणते की तू कुठल्याही पार्टीला जाणार नाहीये सावी. तेव्हा सावी म्हणते की मला तर तुझ्या सोबत आता बोलायचंच नाहीये. आणि सावी रागाने तिथून बाहेर निघून जाते. तेव्हा राघव सिंधूला म्हणतो की तुम्ही तिला असं दुखवायला नको होतं. तर सिंधू म्हणते की माझ्या मुलीशी कसं वागायचं ना ते मला तुम्ही शिकू नका. तेव्हा राघवला मोठा धक्का बसलेला असतो. आणि लगेचच सिंधू ही सावीचे आवरून तेथून जाऊ लागते. तेव्हा अन्वी म्हणते की सिंधू तू कुठे जाते? तेव्हा सिंधू म्हणते की माझ्या मुलीमुळे तुमची पार्टी डिस्टर्ब व्हायला नको. आणि लगेचच सिंधू राघव आणि मधूला कॉंग्रॅच्युलेशन करत तेथून जाऊ लागते. आणि जात असताना सिंधू म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका बरं का, रिसेप्शन संपल्यानंतरच मी घरी येईल. तर आता सिंधूने सुद्धा तिचा आत्मसन्मान जपत आता काकू, राघव आणि ऋतुजाच्या नाकावर टिचून सर्वांना त्यांची लायकी दाखवून दिलेली असते. तर कशी वाटली हुशार सिंधू ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.